हॅलो, हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज ना सकाळी उठल्या उठल्या चॅनल ओपन केलं, त्यावेळी चॅनलवरती 501 सबस्क्रायबर झाले होते पूर्ण. ते बघून खूप छान वाटलं की 501चा टप्पा आपण पार केला आज फायनली म्हणून. तर असं वाटलं की सगळ्यांचं मनापासून आभार मानावेत म्हणून हा व्हिडिओ बनवते मी. आणि त्याच्यासोबतच आणखीन एका टॉपिकवरती बोलायचं आहे, त्यामुळे पण बनवला आहे हा व्हिडिओ. तर सर्वप्रथम आपल्या चॅनेलवरती 501 सबस्क्रायबर आज पूर्ण झाले. तुम्ही सगळ्यांनी एवढा सगळा प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना. आणि असाच सपोर्ट सर्वांचा राहू देत इथून पुढे. असंच भरभरून प्रेम करा, छान सपोर्ट करा चॅनलला आपल्या. नवनवीन टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल आता इथून पुढे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जावा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा. चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब पण करा सर्वांनी. चला आपण त्या टॉपिकवरती बोलूया. तो महत्त्वाचा टॉपिक आहे की ऑनलाईन शॉपिंगचा. तर आजकाल आपल्याला जे काही हवं आहे, म्हणजे जे काही एखादी वस्तू हवी आहे किंवा आपल्याला घरातील काही प्रोडक्ट हवे असतील किंवा स्वतःसाठी आपल्याला काही हवं असेल किंवा ज्वेलरी वगैरे आपण स्वतःसाठी मागवतो, तर तेही आपण आजकाल ऑनलाईनच मागवतो आहे. काय होतं की ऑनलाईन प्रोडक्ट असतात ना, सहजपणे घरामध्ये येतात. त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन शॉपिंग करणं खरंच बेस्ट आहे. पण एकदा असं आपण जर असं थांबून विचार केला ना, की आपल्याला समजतं की ऑनलाईन शॉपिंग बेस्ट आहे की ऑफलाईन शॉपिंग बेस्ट आहे. तर त्याचा मीही स्वतः विचार केला की ऑनलाईन शॉपिंग बेस्ट असते की ऑफलाईन शॉपिंग बेस्ट असते. तर त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवते मी. तर मलाही ऑनलाईन शॉपिंगमध्ये बरेच काही असे चांगलेही अनुभव आलेत आणि खराबही अनुभव आलेले आहेत. म्हणजे काही जण तर अक्षरशः असं नाही का, ब्रँडच्या नावाखाली पण आपली फसवणूक करतात. म्हणजे एखादी ब्रँडची वस्तू आहे, तर त्या वस्तूची ॲक्च्युअलमध्ये किंमत जर असेल 300-400 रुपये, तर कोणताही एखादा चांगला ब्रँड असतो, तर त्या ब्रँडची लोकं काय करतात, तीच वस्तू आपल्याला जवळजवळ 1000-1500 रुपयाला विकतात. कसं फक्त आणि फक्त ब्रँडचं नाव घेण्यासाठी आपण काय करतो की ती वस्तू आपण 300-400 रुपयाची वस्तू आपण 1000-1500 रुपयाला ती विकत घेतो. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ब्रँड असला म्हणजे क्वालिटी असते, ब्रँड असेल तर वस्तू खरंच छान असते. पण मी ते कंपेअर केले की ब्रँडची वस्तू आणि आपली नॉर्मल वस्तू ह्याच्यामध्ये काय म्हणजे खरंच काही फरक आहे का, त्याचं मी कंपॅरिझन केले. आणि त्यातून मला तरी विशेष असा काही फरक जाणवला नाही आहे. तोच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला सुरुवात करूयात त्याला. की ऑनलाईन शॉपिंग म्हणजे मिंत्रावरून बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मिंत्रावरती प्रोडक्ट छान असतात. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मिंत्रावरती प्रोडक्ट छान मिळतात. हो, मिळतातही छान मिंत्रावरती प्रोडक्ट. पण तेच प्रोडक्ट जेव्हा आपण शॉपमध्ये जाऊन खरेदी करतो ना, तेव्हा आपल्याला तिथे जाऊन क्वालिटी त्याची चेक करता येते. परत शॉपमधली प्राईस आणि मिंत्रावरच्या प्रोडक्टची प्राईस खूप म्हणजे खूप डिफरन्स असतो. जी वस्तू किंवा म्हणजे एखादी साडी झाली किंवा ज्वेलरी झाली, समजा ती साडी आपल्याला शॉपमध्ये 600-700 रुपयाला मिळते, तर साडी आपल्याला मिंत्रावरती 1000, 1500 किंवा अगदी 2000ला सुद्धा ती साडी मिळते. का तर फक्त तिथे असा एक टॅग लावला आहे सगळ्यांनी की मिंत्रावरती क्वालिटी खरंच छान असते, क्वालिटी खरंच छान असते. पण तसं असं काही नाही. साड्यांचं पण मी पाहिलेलं आहे. जी साडी मला शॉपमध्ये 600 रुपयाला मिळाली आहे, तीच साडी मिंत्राच्या साईटवरती 1500 रुपयाला पाहिली आहे मी स्वतः. आणि ती साडी मी मागवली पण होती आणि क्वालिटीही चेक केली होती. कसलाही क्वालिटीमध्ये काहीही फरक नाही मला जाणवला. ती साडी पण मला तेवढीच वाटली सेम आणि ही मला शॉपमध्ये दोन्ही साड्या मला सेमच वाटल्या. पण त्याचा प्राईस डिफरन्स बघा ना तुम्ही. जी साडी मला शॉपमध्ये 600ला मिळते, तीच मिंत्रावरती मला 1500ला मिळाली. तर तेव्हा मी काय केलं, व्हिडिओ बनवला नव्हता, पण तेव्हा माझं मला रिअलाईज झालं की आपण शॉपमध्ये जाऊन खरेदी केली तर आपल्याला तिथे जाऊन बघता येतं. परत थोडंफार आपण तिथे बार्गेनसुद्धा करू शकतो. बार्गेन करणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 600-700 रुपयाची वस्तू असेल तर आपण ती 500ला द्या किंवा 550ला द्या, तसंही आपण मागू शकतो जाऊन तिथे. पण तसं मिंत्रावरती नाही ना. मिंत्रावरती आपण ती वस्तू 1500ला बघितली तर आपल्याला 1500च द्यावे लागतात. प्लस त्याचं शिपिंग चार्ज पण आपल्याला द्यावे लागतात. काही असेल 100 रुपये 200 रुपये तेही आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात. आणि त्यातून कसं बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की आमचा टाईम सेव्ह होतो आहे वगैरे. हां, ठीक आहे, टाईम सेव्ह होतो आहे. पण पण आजकाल इतकंही असं कोण बिझी एवढं नाही की आपल्याला टाईमच नाही आहे की शॉपमध्ये जाऊन आपण ती गोष्ट घेऊ शकतो. आणि कसं बऱ्याच वेळा असं पण होतं की ऑनलाईन शॉपिंगच्या नादामध्ये आपण आपल्याला गरज नसलेल्या वस्तू पण बऱ्याच असं खरेदी करतो की हां, ही छान आहे किंवा ते सेल लागले, आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे, ह्याच्यामध्ये हे आहे. असं आपण ते बघून बघून काय करतो की आपल्याला गरज नसताना पण ती वस्तू आपण घेतो आणि ती वस्तू तशीच आपल्या कपाटामध्ये पडून असते.
आणि 1-1.5 वर्षानं किंवा 5-6 महिन्यांना आपण ती बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला खरंच ह्याची गरज नव्हती, पण तरी पण आपण ती वस्तू घेतली. का घेतली हेच आपल्याला कळत नाही. बऱ्याच जणांचं असंच होतं, माझंही असंच झालेलं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं आता नाही का स्टडी केला की खरंच ऑनलाईन शॉपिंग करणं खरंच महत्त्वाचं असतं का, खरंच त्याची गरज आहे का, किंवा खरंच असा वस्तूंमध्ये डिफरन्स तेवढा क्वालिटीमध्ये असतोय का. बऱ्याच वेळा खूप आपण गरज नसलेल्या गोष्टी पण खूप घेतो, घरामध्ये त्याची गर्दी करून ठेवतो. काही असेल, मेकअपचे प्रोडक्ट असतील, साड्या असतील, काहीसुद्धा असतील, फक्त आणि फक्त आपण डिस्काउंट लागले किंवा आपल्याला बाहेर जावं लागत नाही, घरातच ती वस्तू सहजपणे येते, त्याच्यामुळे आपण त्या वस्तू घेतो. पण त्याची गरजही ॲक्च्युलीमध्ये बऱ्याच वेळा नसते, बऱ्याच वेळा असते पण नसते पण. जेव्हा आपण शॉपमध्ये जाऊन बघतो ना, तेव्हा कसं होतं आपल्याला तिथे गेल्यावर त्या वस्तूची आपल्याला व्हरायटी पण भरपूर बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिटी चेक करता येते, प्लस आपल्याला त्याच्यामध्ये बार्गेनसुद्धा करता येतं, जे आपल्याला ऑनलाईन बार्गेन करता येत नाही. हाच अनुभव मी काल घेतला होता. काल मी शॉपिंगलाच गेले होते दुपारी. त्यावेळी आपलं लाईव्ह पण मी घेतलं नव्हतं शॉपिंगला गेल्यामुळे. तर मी तिथे अनुभव घेतला होता, तोच तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता. चला अनुभव मी शेअर करते तुमच्यासोबत. तर काय झालं होतं, घरामध्ये एक फंक्शन होतं आमच्या, म्हणजे आम्ही घर घेतलं होतं ना, घराची पूजा होती. त्यावेळी मला एक हार घ्यायचा होता गळ्यामधला. आता माझ्याकडे गोल्डची ज्वेलरी आहे बरीच, पण ती सगळी आम्ही लॉकरमध्ये ठेवली आहे सेफ्टीसाठी. कारण कसं गोल्ड आता महाग झाले ना, गोल्ड आता महाग झाल्यामुळं काय झालं की त्याची सेफ्टी घरामध्ये राहत नाही एवढी. तर ते आम्ही सगळं लॉकरमध्ये नेऊन ठेवलेलं आहे गोल्ड. त्यामुळं कसं होतं की आर्टिफिशियल ज्वेलरीज मी आता घालते जास्त करून. तर मला त्या फंक्शनसाठी ज्वेलरी घ्यायची होती. तर ते ज्वेलरी मी काय केलं की असंच म्हणजे नाही का, सगळ्यांसारखा विचार केला की आपण पण घेऊयात ऑनलाईनच, कुठे दुकानात जायचं, कुठे शॉपिंग करायची, म्हणून ऑनलाईन मी एक सेट घेतला होता हार. तर मी तुम्हाला दाखवते, असा तो हार होता बघा. तर तो आहे छान, नाही असं नाही आहे, क्वालिटी पण त्याची छान आहे बघा. असा हार आहे, प्लस त्याच्यावरती कानातलेही भेटलेले आहेत मला असे. तो आहे छान हार बघा. तर तो हार ना मला तिथे ऑनलाईनला 1600 रुपयाला भेटला होता. ऑनलाईन म्हणजे मिंत्रावरती घेतलेला आहे मी. त्याची लिंक पण मी तुम्हाला शेअर करणार आहे बघा इथे व्हिडिओमध्ये. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर हा हार मिंत्रावरून मी 1600 रुपयाला घेतला होता. तसा छान वाटला. पण काल जेव्हा मी तिथे शॉपिंगला गेले होते ना, ऑफलाईन शॉपिंगला मी गेले होते का, तेव्हा तिथे ना म्हणजे मी गेले होते तुळशी मार्केटमध्ये. तर बऱ्याच जणांचं म्हणणं झालं की तुळशी मार्केटमध्ये वस्तू चांगल्या नाहीत मिळत किंवा काही नाही. तुळशी मार्केट पुण्यामध्ये, माहीत नसेल ज्यांना त्यांना सांगते. तर मी तिथे गेले होते आणि तेव्हा मी तिथे बघितलं, इतक्या 101 व्हरायटी होते ना ज्वेलरीच्या, आणि क्वालिटी वगैरे खूप म्हणजे खूप छान होती. आता ह्याच्या अगोदर पण मी तिथून घेतल्या होत्या ज्वेलरी बऱ्याच. पण कसं आत्ता एक विचार की नाही, आपण सगळेजण ऑनलाईन शॉपिंग करतात, आपणही ऑनलाईन शॉपिंग करूया, त्यामुळे मी हे घेतलं होतं हार. तर कसं झालं की 1600 की 1500 असं काहीतरी मला मिळालं होतं, एक्झॅक्ट आठवत नाही, पण 1500 ते 1600 असं काहीतरी मला मिळाला होता. तर त्याच्यानंतर काल जेव्हा मी गेले होते तेव्हा मला एक हार तिथे दिसला, तो मी घेतला. आता तो हार असा आहे बघा. तर ह्याची क्वालिटी पण तुम्हाला दिसत असेल. तर ह्याला असे मोती वगैरे लावलेले आहेत खाली बघा, आणि असे कुंदन वगैरे त्याला इथे असे लावलेले बघा. प्लस त्याच्यावरती इयरिंग्स पण ह्या भेटलेल्या आहेत मला, त्याही दाखवते. अशा इयरिंग्स आहेत बघा ह्याच्या, किती सुंदर इयरिंग्स आहेत ह्याच्या. सुंदर इयरिंग्स भेटलेत मला ह्याच्यावरच्या, खूप छान वाटल्या ह्या, मला आवडल्या. आणि हार तर असा आहे बघा. हा खूप छान आणि खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची. तर हा हार मला तिथे तुळशी मार्केटमध्ये काल मला त्यांनी सांगताना सांगितलं होतं की 350 रुपये समथिंग असं काहीतरी मला सांगितलं होतं. तर काय झालं की माझी फ्रेंड पण माझ्यासोबत एक होती. तर आम्ही दोघींनी असं बार्गेन करायचं म्हणून आम्ही त्यांना बोललो की आम्हाला नाही का 200-250पर्यंत देता का हार म्हणून. तर ते 350 आपल्याला 300ला आले आम्हाला. आणि परत आम्ही म्हणलो नाही, म्हणलं फायनल आमच्याकडनं म्हणलं 200 रुपये आहे. तर ते आम्हाला काका बोलले की 250 रुपयाला मी देऊ शकतो, 250च्या खाली मी देणार नाही. तर हा हा म्हणजे इतका सुंदर हार दिसतोय बघा हा तुम्ही, आणि मला एवढा आवडला. क्वालिटी तर इतकी सुंदर आहे बघा ह्याची. तर हा हार मी काल 230 रुपयाला घेऊन आले. हा हार खरंही वाटणार नाही कुणाला सांगितलं तर. बघा असे इयरिंग्स आहेत ह्याच्यावरती, एवढे सुंदर इयरिंग्स दिलेत ह्याच्यावरती. आणि हार असा आहे बघा. हा एक मिनिट, एकच इयरिंग्स दाखवते मी तुम्हाला.
असे. आणि हारही बघा किती सुंदर हार आहे हा, आणि प्लस त्याला मोती पण खाली लावले आहेत. तर हा हार फक्त आणि फक्त 230 रुपयाला मी घेऊन आले. इतकं छान वाटलं, म्हणजे तेव्हा मी तिला सारखं बोलत होते की मी एक ऑनलाईन हार घेतलेला आहे बघ, म्हणजे दिसायला दिसतोय मोठा आहे असं, म्हणजे खूप मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा हाही हार बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय हा हार बघा. तर हा हार आहे तो 1500 की 1600 रुपयाचा काहीतरी भेटला होता, आणि हा आपला 230 रुपयाचा आहे. तर ते झालं हाराचं बघा. हे हे असे हार दोन होते. हा हार बघा आणि हा हार बघा. हा हार दिसायला मोठा दिसतोय, पण लुक वाईज जर बघायला गेलं ना, एक मिनिट, हा हार असा दिसायला मोठा दिसतोय, नाही असं नाही, पण लुक वाईज जर बघायला गेलं तर हा हार खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे हा हार बघा, तर मला तर हाच हार खूप आवडला. प्लस त्याचे इयरिंग्स किती सुंदर आहेत बघा, असे त्याचे इयरिंग्स आहेत. तर मी तिला तिथे लगेच बोलले मैत्रिणींना, कशाला म्हणलं ऑनलाईन शॉपिंग केली असेल, कशाला ऑनलाईन मी ते हार घेतले असतील म्हणलं. पण जाऊ दे, झालं ते झालं. पण असं वाटलं की माझा अनुभव मी शेअर करावा तुमच्यासोबत, म्हणून व्हिडिओ बनवला आहे हा. आता काय झालं की तेव्हा मी हा घेतला होता हार, त्याच्यामुळे आता मी हा रिटर्न पण देऊ शकत नाही. पण हा हार मला इतका आवडला, इतका आवडला, म्हणजे खूप सुंदर दिसतोय हा हार. एक मिनटं, ब्लर दिसते. तर असा एकदम सुंदर असा हार आहे बघा हा. तर त्याच्यापेक्षा मला हाच आवडला हा हार, आणि ओन्ली 230 रुपयाला मला मिळाला. एवढे सुंदर इयरिंग्स पण त्याच्यावरती मिळालेत बघा हे. आणि मी तो घालून पण बघितला, आणि ह्यांचं दोघांच्या लुकचं कंपॅरिझन पण केलं मी. ह्याचं आणि ह्याचं लुकचं मी असं घालून कंपॅरिझन पण केलं, पण ह्याचाच लुक इतका सुंदर दिसतोय ना घातल्यानंतर. क्वालिटी पण खूप छान सुंदर आहे. प्लस त्याला पाठीमागून असं पॅकिंग केलेलं आहे, ते पण खूप छान दिसतं. हे असं थ्रेडनं पॅकिंग केले. पण खरंच ऑनलाईन शॉपिंग आणि ऑफलाईन शॉपिंगमधला हाच फरक आहे, तो एक दाखवायचा होता मला. आणखीन एक मिनटं, प्लस त्याच्यामध्ये आणखीन हे एक दाखवायचं होतं मला. हे एक मंगळसूत्र आहे बघा, एक मिनिट, ब्लर दिसतंय. हां, असं मंगळसूत्र आहे. आत्ता ह्याचा ट्रेंड बघा चालू आहे, खूप असं ट्रेंडी मंगळसूत्र आहे. असं हे मंगळसूत्र आहे बघा, ट्रेंडी, एवढं छान. त्याच्यामध्ये स्टोन वगैरे पण आहेत. तर हेच मंगळसूत्र आहे ना, तर ते ऑनलाईन मी एकदा घेतलं होतं. हेच मंगळसूत्र असं ऑनलाईन मी एकदा मागवलेलं, पण तेव्हा ते आलं, त्याच्यानंतर मी ते परत रिटर्न केलं. हेच मंगळसूत्र ऑनलाईन पण मी पाहिलं होतं. एक जण आहेत लेडीज, ते असे सेल करतात मंगळसूत्र हे, आणि त्याच्यावरतीच इयरिंग्स पण अशा आहेत बघा. म्हणजे मंगळसूत्र पण एवढं सुंदर, प्लस इयरिंग्स एवढ्या छान ह्याला मिळालेले आहेत. दोन्ही पण इयरिंग्स खूप छान आहेत. ह्या अशा इयरिंग्स आहेत बघा ह्याच्यावरती, आणि मंगळसूत्राच्या वाट्या ह्या अशा आहेत डिझाईन. तर आपण फेसबुक, इंस्टाला पण बघतो, काही जण असतात नाही का, ते सेलिंग करतात अशा ऑनलाईन गोष्टींचं. म्हणजे असं मंगळसूत्र असतील वगैरे, त्याचं ते सेलिंग करणारे पण असतात बघा. तर मी त्यांच्याकडे बघितलं होतं, हे सेम मंगळसूत्र ना त्यांनी आय थिंक 2500 रुपयाला सांगितलं होतं. म्हणजे असे स्टोन वगैरे होते, सेम डिझाईन होते, आणि सेम क्वालिटी. माझ्या एका फ्रेंडने घेतलेलं होतं असं मंगळसूत्र, तिने त्यांच्याकडनंच घेतलं होतं. तर ते 2500 रुपयाला होतं हे मंगळसूत्र. ते 2500 रुपयाला मंगळसूत्र होतं त्यावेळेस तिने घेतलेलं हे. असे इयरिंग्स आणि हे मंगळसूत्र सेम क्वालिटी, काही फरक नाही. आणि ह्याचं पोत जी आहे ना ह्याची, तर ती अशी क्रिस्टलची आहे बघा, शाईन दिसते का, ही अशी क्रिस्टलमध्ये लॉंग अशी पोत आहे. आणि मी 2 लाईनचीच घेतली, मला 2 लाईनच्याच पोत आवडतात, आणि मेन म्हणजे मला लॉंगच आवडतात जास्त करून. तर सेम तिनं हे घेतलं होतं, तर तेव्हा तिला त्यांनी हे 2500 रुपयाला दिलेलं आहे. आणि त्या लोकांचं म्हणणं काय असतं की नाही, आमच्या क्वालिटी खूप छान असतात ते, परत तुम्ही जे घेता तुळशी मार्केटमध्ये म्हणा, किंवा बाहेर एखाद्या शॉपमध्ये घ्या, तिथली क्वालिटी एवढी नसते, डल क्वालिटी असते, लो क्वालिटी असते, असं त्यांचं म्हणणं असते. पण जेव्हा मी हे कम्पेअर केलं, तेव्हा मी तिला सांगितलं हे बघ आणि हे बघ, आणि म्हणलं क्वालिटीमधला मला फरक सांग काय आहे ते. तेव्हा ती पण शॉक झाली. पण असो, ठीक आहे, त्यांचे त्यांचे विचार त्यांच्याजवळ असतील. पण तेव्हा माझं म्हणणं काय आहे की एवढी म्हणजे कमी ह्याच्यामध्ये मिळणारी वस्तू, म्हणजे जी वस्तू, आता हे मंगळसूत्र आहे ना बघा, तर हे मंगळसूत्र मी घेतलं आहे कितीला माहिती आहे का, हे वाट्या
प्लस इयरिंग्स ह्या घेतलेल्या 2 आणि प्लस ही पोत पण आहे एवढी छान. तर हे मंगळसूत्र मी 550 रुपयाला घेतले. आता ह्याच्यावरती किंमत दिली आहे 850 रुपये. तर एक मिनिट दिसते का, असू दे ठीक आहे. 850 रुपये किंमत ह्याच्यावरती दिली आहे. तर ती 850 किंमत कशाची होती, फक्त वाट्या आणि कानातले त्याचीच होती 850 रुपये किंमत. आणि पोतची वेगळी होती, पोत आपल्याला वेगळी घ्यावी लागणार होती. तर पोतचे त्यांनी काहीतरी 150 की असे काहीतरी सांगितले होते मला. पण मी त्यांना मी बोलले की मी ह्या सगळ्याचे म्हणलं 550 देईल, मला 550मध्ये हवं आहे म्हणलं, देत आहे का तुम्ही. तर फक्त वाटी आणि कानातले ह्याचं मला त्यांनी 850 रुपये सांगितले होते. पण मी त्यांना पोत, वाटी, कानातलं हे सगळं म्हणलं मला 550ला हवं आहे, 550ला देत आहे का बघा. तर ते म्हणले ओके आणि त्यांनी देऊन टाकलं 550 रुपयाला. हे सेम माझ्या फ्रेंडनी 2500 रुपयाला ऑनलाईन कोणतरी सेलिंग करते, एक लेडीज आहे ऑनलाईन, त्यांच्याकडनं घेतले. तर तिने ते 2500 रुपयाला घेतले. आणि मी तिला दाखवलं, म्हणलं ही क्वालिटी बघ, ही क्वालिटी बघ. कालच मी तिला दाखवलं आणि म्हणलं तुला जर काही फरक वाटत असेल तर मला सांग म्हणलं क्वालिटीमधला. तर तीही बोलली की नाही क्वालिटीमध्ये काहीच फरक नाही म्हणली. तर तीही बोलली क्वालिटीमध्ये काहीच फरक नाही, सेम क्वालिटी आहे, ह्याची पण तशीच आहे, त्याची पण तशीच आहे. पण आता झालं तर झालं म्हणजे मलाही समजलं आहे की ऑनलाईनपेक्षा आपण ऑफलाईन जाऊनच दुकानामध्ये शॉपिंग केली पाहिजे. पण ते ऑनलाईनवाले पण बघा ना की जी वस्तू 550 रुपयाला दुकानदार देतोय म्हणजे त्याच्या मागेही त्याला काहीतरी प्रॉफिट असणारच ना. त्याला कोणताही माणूस कोणतीही गोष्ट प्रॉफिटशिवाय विकतच नाही. कुणीही झालं, मी असेल, तुम्ही असेल, कुणीही असेल, प्रॉफिटशिवाय कोणतीही वस्तू विकत नाही. पण 550ला त्याला परवडते. तर म्हणजे हे जे ऑनलाईनवाले असतात तीच वस्तू 2500ला विकता येते. म्हणजे ते त्या वस्तू मागं मार्जिन किती काढतात, ते म्हणजे किती मार्जिन काढावं. 550ला ती वस्तू विकून पण त्यांना त्याच्यामध्ये मार्जिन मिळते. पण तरीही ती वस्तू ऑनलाईनला 2500 रुपयाला विकतात. ह्याच्यातूनच आपल्याला कळायला लागलं मला की ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगमध्ये हा फरक आहे. ऑनलाईनला फक्त आणि फक्त आपल्या पैशांची लूट होती आहे हे मला समजलं आता. की नाही आमचं हे असं आहे, परत त्याच्यामध्ये क्वालिटी एवढी छान आहे, मग ते हे असं डिझाईन आहे, असं आहे, ते खूप सगळ्या गोष्टी ते सांगतात का तर त्यांच्या वस्तू सेल करण्यासाठी आणि आपण ऑफलाईनला जाऊन घेऊ नये, बघू नये म्हणून ते सांगतात. पण काय झालं की त्यातला फरक आता आपल्याला समजायला लागला आहे. आणि म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि ज्या गोष्टी ऑनलाईनला त्यांच्याकडे मिळतात त्याच गोष्टी आपल्या ऑफलाईनला जे काही स्टोअर असतात ना आपल्या गावामध्ये, सिटीमध्ये, त्या स्टोअरमध्ये त्या गोष्टी मिळतात. जर आपले एवढे पैसे जर वाचवायचे असतील तर आपण त्या गोष्टी स्टोअरमध्ये जाऊन घेतलेल्या खरंच खूप फायद्याच्या असतात. आपण महिन्यातनं 1 दिवस तर काढू शकतो, आपलं एखादं फंक्शन असेल, काय असेल, त्यावेळी महिन्यातनं 1 दिवस काढायचा, स्टोअरमध्ये जायचं, त्या वस्तू घ्यायच्या, कसलंही झंझट नाही, क्वालिटी वगैरे सगळं बघून मिळते आपल्याला. प्लस एवढे पैसेही वाचतात. मग आपले पैसे वाचवायला आपण ते करू शकत नाही का. ऑनलाईनला फक्त दाखवलं जातं आणि आपल्याला लालच दाखवतात, खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे वस्तू म्हणून. नाही, त्यांची क्वालिटी वेगळी असते, आमची वेगळी असते, त्यांचं लो क्वालिटी आहेत, आमच्या स्टोन एवढे शाईन करतात, आमच्या स्टोनचं हे आहे, ते आहे, ते आहे, खूप काही सांगतात. पण तसं ॲक्च्युअलमध्ये काही नाही. स्वतः मी अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत तो अनुभव शेअर करावा. जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही हे करून बघा. ऑनलाईन ऑफलाईनमधला डिफरन्स नक्की बघा आणि आपले स्वतःचे पैसे वाचवा, नक्की वाचवा. आता ह्या 2च गोष्टी झाल्या. सेम मला अनुभव कपड्यामध्ये, साड्यांमध्येही आलेला आहे. पण ह्या 2 गोष्टीच तुम्हाला खूप आहे सांगण्यासाठी, म्हणून ह्या 2 गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आणि सांगितल्या. आणि प्लस आणखीन मी जे काही घेतले ते पण तुम्हाला दाखवते. आता हे ऑनलाईन आहे की नाही मला माहीत नाही आहे. एक इयरिंग ह्याची पडली कुठंतरी, ते मी नंतर पाहते. तर एक मिनिट. तर हे असं गळ्यातलं आहे बघा एक. हे असं एक गळ्यातलं खूप छान सुंदर आहे. तेही मला तिथे आवडलं होतं त्या मार्केटमध्ये, तुळशी मार्केटमध्ये. हेही मी घेतलं बघा. घालून पाहिलं, अतिशय सुंदर वाटते. घालून पाहिलं हे मी, अतिशय सुंदर वाटते. मला माहीत नाही हे ऑनलाईनला आहे की नाही आणि मला आता चेक पण करायचं नाही की ऑनलाईनला ह्या वस्तू मिळतात की नाही. कारण मी ठरवलं इथनं पुढं ऑनलाईन असं ज्वेलरी वगैरे कधीच काही घ्यायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. आता हे जे गळ्यातलं आहे ना त्याचे इयरिंग्स अशा आहेत बघा. अशा इयरिंग्स आहेत बघा ह्याच्या. ती एक इथेच कुठंतरी आहे. सगळं साहित्य मी काढले ना त्याच्यामध्ये आहे, मला ते बघायला लागेल. तर हे मला भेटलं आहे फक्त आणि फक्त 100 रुपयाला विथ इयरिंग्स. आणि इतका छान लुक येतो ना ह्याचा. सगळं मी स्वतः तिथे घालून पाहिलं, ट्राय करून पाहिलं, त्याच्यानंतरच मी हे घेतलं. इतकं छान नाजूक आणि सुंदर गळ्यातलं आहे बघा विथ इयरिंग्स.
इतकं छान गळ्यातलं मला फक्त 100 रुपयाला मिळालं आहे. आता मला सांगायची गरज नाही की ऑनलाईन तुम्हाला हे कितीला मिळेल म्हणून, मला सांगायची गरज नाही. त्यामुळेच म्हणलं की आज एक व्हिडिओ बनवावा ह्याचा. प्लस आता मी काय काय खरेदी केली तेही तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये मला हे एक सांगायचं राहिलं. हे एक अशा बोचे आता बघा ट्रेंड आले हेअर ॲक्सेसरीजमध्ये. बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल की त्याला हे अशा प्रकारची फुलं असतात पिंक वगैरे. तर ह्याचं पण सांगायचं आहे. तर मला ह्याच्याबद्दल पण बोलायचं आहे. हे जे क्लिप आहे ना, तर तुम्ही हे नक्की ऑनलाईन जाऊन बघा आणि त्याची प्राईस तिथं काय आहे ना, मला नक्की कमेंटमध्ये प्राईस त्याची सांगा. तेव्हा तुम्हाला कळेल की ऑनलाईन ऑफलाईनमधला डिफरन्स काय. कारण मी ह्याची प्राईस बघून गेले होते जातानाच, त्यामुळे मला तिथे गेल्यावर कळालं की आपल्याला हे कमी ह्याच्यामध्ये मिळते. तर हे 2 आहेत ना, ते मी घेतले होते. हे एक छान असं पर्पल कलरचं आहे बघा, हे खूप सुंदर आहे. आणि हे पिंक आणि व्हाईट कलरचं आहे. तर ह्याच्या प्राईस बऱ्याच लेडीजला माहीत असतील, त्यांनी कमेंट करा आणि सांगा. आता मी तुम्हाला सांगते ह्या 2 गोष्टी. हे दोन्ही पण हेअरबँड जे आहेत ना, क्वालिटी इतकी सुंदर आहेत. हे जे आहेत ना फ्लॉवर्स इतके सॉफ्ट आहेत ना, इथे खूप छान सॉफ्ट आहे ते. आणि क्वालिटी एवढी सुंदर आहे, तुम्ही बघू शकता इथे क्वालिटी ह्याची एवढी सुंदर क्वालिटी आहे ह्याची. आणि हा पर्पलवाला आहे बघा. तर हे दोन्ही पण जे आहेत ना ते मला दोन्ही 60 रुपयाला भेटलेत. हे 30 रुपयाला आणि हे 30 रुपयाला. अशा दोन्ही मिळून मला हे 60 रुपयाला तुळशी मार्केटमध्ये भेटलेले आहे ते. आणि मी हे खोटं सांगत नाही, खरंच सांगते. हे दोन्ही मला 60 रुपयाला भेटलेत. आणि ऑनलाईन मी ज्या किमती ह्याच्या बघितल्या होत्या ना, तर हे 150 रुपयापासून पुढे एक मिळतं आहे. हे अगदी मेशोवरती पण बघितलेले आहे मी. तर मेशोवरती पण आहे आणि इकडे आहे. मेशोवरती मला वाटतं थोडीशी कमी किंमत असेल, पण नक्कीच 30 रुपये तर नसणार आहे. 30 रुपये तर ह्याची किंमत नक्कीच मेशोवर नसणार आहे. हे 30 आणि हे 30 असे मला हे दोन्ही मिळून 60 रुपयाला भेटले. हाच आहे आपल्या ऑफलाईन शॉपिंगचा फायदा. म्हणून आता मी ठरवलं इथनं पुढं काही असेल जायचं दुकानामध्ये आणि सरळ आपण ऑफलाईन शॉपिंग करायची. शॉपमध्ये पण तुम्ही जाऊन बघा, असं नाही की फक्त तुळशी मार्केटमध्ये, शॉपमध्ये पण जाऊन बघा. आता मला हे तिथे भेटले तुळशी मार्केटमध्ये 30-30 रुपयाला. पण ते कोणत्याही लोकल शॉपमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला हे आय थिंक मला वाटते 30 रुपयाचं तुम्हाला जास्तीत जास्त 50 ते 60. पण नक्कीच ऑनलाईनसारखं तुम्हाला ते 150-200 रुपयाला तर सांगणार नाही ते. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे शॉपमध्ये जाऊन बघा, बार्गेन करा, घ्या आणि कसं की स्वतःचे पैसे वाचवा. म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलेलं आहे, अनुभव माझा. त्याच्यानंतर आणखीन काय घेतलं होतं, नाही एवढंच घेतलेलं आहे. नाही सॉरी, आहे एक हार. हे एक गळ्यातलं घेतलं होतं, सुंदर आहे बघा हे पण. सॉरी, हे एक गळ्यातलं घेतलेलं आहे. असं छोटंसं आहे, सुंदर आहे. त्याला पण इयरिंग्स दिलेत. आता ह्याचं ऑनलाईनला मी हे काय बघितलं नाही आहे, डायरेक्ट जाऊन घेतलं होतं, मला आवडलं आणि मी तिथे घेतले. आता हे मला 80 रुपयाला दिलं होतं ह्यांनी दुकानामध्ये, सॉरी तुळशी मार्केटमध्ये 80 रुपयाला भेटले. आणि असं काही नाही की तुळशी मार्केटमध्ये रस्त्यावरच असतं वगैरे, पण तुळशी मार्केटमध्ये पण शॉप आहे. त्या शॉपमध्ये जाऊनच हे सगळं घेतलेलं आहे मी ज्वेलरी तिथे. असं काही नाही की रस्त्यावरून उचलून घेतले. आणि असंही नाही की रस्त्यावरच्या पण वस्तू खराब असतात, त्यांच्याकडे पण खूप छान वस्तू असतात. कसं असतं की प्रत्येकाला शॉप घेणं शक्य होत नाही किंवा शॉपमध्ये बसणं तेही शक्य होत नाही प्रत्येकाला. त्यामुळे माणूस प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार कंडिशननुसार तिथे सेलिंगला बसलेला असतो. हे मी शॉपमधूनच घेतले, पण तुळशी मार्केटमधलं तिथं छान आहे हे पण त्याचं मला ऑनलाईनला मी काही बघितलं नव्हतं, मला आवडलं हे मी घेतलेलं. पण हेच तुम्हाला आज मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की आपण ऑनलाईनच्या शॉपिंगमध्ये जे काही खर्च करतो त्याच्यामध्ये आपले जवळजवळ खूप जास्त पैसे जातात. तेच आपण ऑफलाईन शॉपिंगमध्ये वेळ काढून जर आपण गेलो दुकानामध्ये, आपण इथं क्वालिटी बघू शकतो, प्लस बार्गेन करू शकतो, प्लस ती वस्तू आपण कमी किमतीमध्ये घेऊ शकतो आणि स्वतःचे पैसे वाचवू शकतो. हा जो माझा अनुभव होता तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवला होता. तर म्हणजे काय झालं की मला तर कळाले की आता ऑनलाईन शॉपिंग करायचं नाही, जे काय असेल ते ऑफलाईन घ्यायचं. आता तुम्ही तुमचा विचार ठरवा, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला आले जे काही अनुभव असतील ऑनलाईन ऑफलाईन शॉपिंगचे तर ते नक्की माझ्यासोबत शेअर करा, सांगा. आणि तुम्ही हे नाही का नक्की ट्राय करून बघा की दुकानात जाऊन घ्या वस्तू.
किंवा एखाद्या मार्केट लोकलचे असतात त्याच्यामध्ये जाऊन घ्या, कसलाही क्वालिटीचा फरक नाही आहे. ती लोक ऑनलाईनला नाही आमच्या वस्तू खूप छान, आमच्या वस्तू खूप छान, क्वालिटी खूप छान असं करून 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 आपलं माइंड असं डायवर्ट करतात की आपण त्यांच्याकडची वस्तू घ्यावी, असं माइंड डायवर्ट करतात ते लोक. पण तसं काहीही नसतंय. मी स्वतः त्या वस्तूंचं कंपॅरिझन करून स्वतः बघितलेले आहेत, त्यामुळे मी हे सगळं सांगते. काहीच फरक नाही आहे, पण आपले पैसे फक्त जास्त जातात. तर मी असं म्हणत नाही की ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक चांगले नाही, ते आपले खूप लूट करतात लूट. पण त्यांनाही एक गोष्ट कळायला पाहिजे ना की 500 रुपयाची वस्तू 500 रुपयाची वस्तू म्हणजे तुम्ही 2500 2000ला विकताय. इतकं कशासाठी? म्हणजे त्या वस्तूला दुकानदार 500 रुपयाला देतोय, त्याच्यामध्ये मार्जिन काढून 500ला देतोय, तरीही तुम्ही ती वस्तू ऑनलाईनला 2000 2500ला देताय. कशासाठी एवढं म्हणजे हे करताय तुम्ही? असं करू नये असं मलाही वाटते. बाकी त्यांचा प्रत्येकाचा विचार असेल ते. काहींना हे पटेल, काहींना पटणार नाही. पण जे मला पटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केले. तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, कमेंट करा. कमेंटमध्ये तुमची मतंही नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.